मॉर्निंग फ्रेंड्स. कालच्या तासिकेत आपण भारताचे आणि ब्राझीलचे प्राकृतिक विभाग आपण अभ्यासलेले आहेत. तर प्रकरण 3 मध्येच आजच्या तासिकेत आपल्याला भारतातील जलप्रणाली अभ्यासायची आहे. भारतातील जलप्रणाली किंवा भारतातील नदी प्रणालीचा अभ्यास आपल्याला आजच्या तासिकेमध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या जलप्रणालीचं नद्यांच्या उगम क्षेत्रानुसार दोन भागामध्ये त्याचं वर्गीकरण करता येतं. एक हिमालयातील नद्या म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, आणि जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे द्वीपकल्पीय नद्या. लक्ष द्या, भारतातील जलप्रणालीचं दोन भागामध्ये विभागणी करता येते, वर्गीकरण करता येतं. एक हिमालयातील नद्या किंवा हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, आणि दोन द्वीपकल्पीय नद्या. अशा दोन भागामध्ये भारतीय जलप्रणालीचं वर्गीकरण करता येत असतं. हिमालयातील नद्या ज्या आहेत, या हिमालयातील नद्या या बारमाही आहेत. लक्षात ठेवा शब्द, हिमालयातील नद्या ह्या बारमाही आहेत. बारमाही या शब्दाचा अर्थ 12 महिने म्हणजे सातत्याने वाहणाऱ्या, निरंतर वाहणाऱ्या नद्या असा त्याचा अर्थ होतो. बारमाही हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या ह्या बारमाही आहेत. त्याचं कारण आहे की हिमालयामध्ये हिमवृष्टी होत असते आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी झालेला जो हिम आहे, बर्फ आहे, हा बर्फ वितळतो आणि उन्हाळ्यात हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा होतो. शिवाय पावसाळ्यामध्येही पाऊस पडतो, त्यामुळे सुद्धा या नद्यांना पाण्याचा पुरवठा होतो. म्हणजे उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे तर पावसाळ्यामध्ये पर्जन्यामुळे या नद्यांना, हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा होत असतो. म्हणून हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना बारमाही नद्या असं म्हटलं जातं. 12 महिने सातत्याने वाहणाऱ्या नद्या असा उल्लेख हिमालयातील उगम पावणाऱ्या नद्यांचा केला जात असतो. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचं तीन, त्या ठिकाणी हिमालयात उगम पावणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. तीन प्रमुख नद्या आहेत. हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या ठिकाणी या तीन प्रमुख नद्या आहेत हिमालयात उगम पावणाऱ्या. त्यातली पहिली नदी आहे ती म्हणजे सिंधू नदी. सिंधू नदी ही हिमालयात उगम पावणारी त्या ठिकाणी महत्वाची नदी आहे. सिंधू नदीचा उगम चीनच्या तिबेटच्या भागामध्ये मानसरोवराच्या जवळ, लक्षात ठेवा मानसरोवरात नव्हे, मानसरोवराच्या जवळ चीनच्या तिबेटच्या प्रांतामध्ये सिंधू नदीचा उगम होतो. आणि ही सिंधू नदी चीन मधून जम्मू काश्मीर राज्यात वाहत येते आणि ही जम्मू काश्मीर या राज्यातून पाकिस्तानात प्रवेश करते. पाकिस्तानातून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. सिंधू नदी ही हिमालयात उगम पावणारी प्रमुख नदी आहे. अर्थात सिंधू नदी ही मोठी नदी आहे एशिया खंडामधली, पण ही भारतामध्ये या ठिकाणीचं क्षेत्र कमी आहे. म्हणून या ठिकाणी सर्वात मोठी नदी आपल्याला भारतातील सिंधू नदी असा उल्लेख आपल्याला करता येत नाही. कारण ही सिंधू नदी भारताच्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये वाहत असते आणि म्हणून त्या ठिकाणी ही एक प्रमुख नदी आहे जी पाकिस्तानमध्ये वाहत जाते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर सिंधूची त्या ठिकाणी प्रमुख उपनदी जी आहे ती म्हणजे सतलज नदी. सिंधू नदी जी आहे त्या सिंधूचा उगम हा मानसरोवराजवळ होतो. मान सरोवरा जवळ
सिंधू नदीचा उगम होतो आणि ती जम्मू आणि काश्मीर राज्यातून पाकिस्तानमधून अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर सिंधूची प्रमुख उपनदी जी आहे, प्रमुख म्हणतो मी, सिंधूच्या अनेक नद्या आहेत पण सिंधूची प्रमुख उपनदी जी आहे ती सतलज नदी आहे. तर ही सतलज नदी जी आहे ही कैलास पर्वतामध्ये, आपल्याला माहिती आहे कैलास पर्वत त्या ठिकाणी हा आपल्या भारतीय इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. शंभू महादेवाचं स्थान जिथं म्हटलं जातं कैलास पर्वतावरती. या कैलास पर्वताजवळ राक्षस सरोवरामध्ये या सतलज नदीचा उगम होतो चीनच्या तिबेटच्या भागामध्ये. आणि ही सतलज नदी चीनच्या तिबेट भागातून भारतातील उत्तराखंड या राज्यातून काश्मीर मधून ती पाकिस्तान मध्ये सिंधू नदीला जाऊन मिळते आणि परत सिंधू नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणून सिंधू नदीची प्रमुख उपनदी जर कोणती असेल तर ती म्हणजे सतलज नदी. ही सिंधूची प्रमुख उपनदी आहे जिचा उगम हा राक्षस सरोवरामध्ये होत असतो चीनच्या. या सतलज नदीच्या त्या ठिकाणी अनेक उपनद्या सुद्धा आहेत ज्यामध्ये चिनाब आहे, रावी आहे, बियास आहे, अशा अनेक सतलज नद्या आहेत. म्हणजे या सतलजच्या उपनद्या आहेत. त्या या नद्यांनी पंजाब आणि हरियाणाचा त्या ठिकाणी जो भाग आहे तो सुपीक गाळाचा मैदानी भाग या सतलज आणि सतलजच्या उपनद्यांनी बनवलेला आहे. तर सतलज या चिनाब, रावी, बियास या नद्या सतलज नदीला मिळतात आणि सतलज नदी ही सिंधू नदीला जाऊन मिळत असते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सिंधू नदीची प्रमुख उपनदी ही सतलज नदी आहे. त्याशिवाय सिंधू नदीच्या उत्तरेकडून वाहत येणाऱ्या त्या ठिकाणी गिलगिट नावाची सुद्धा ही नदी आहे. तिला गिलगिट असं म्हटलं जातं कारण ही सातत्याने अशा प्रकारचे काय करत असते, आपले वळण बदलत असते, सातत्याने वळणाने ही नदी वाहते म्हणून तिला गिलगिट, जसं आपण रंग बदलणारा गिलगिट असं म्हणतो तशा पद्धतीने ही नदी वाहते गिलगिट नदी, म्हणून तिचा उल्लेख गिलगिट असं केलेला आहे. त्यानंतर ही काश्मीरमध्ये दुसरी शोक नावाची सिंधूची उत्तरेकडून वाहत येणारी त्या ठिकाणी ही नदी आहे उपनदी. तर अशा पद्धतीने सतलज नदी, गिलगिट नदी, शोक नदी या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत असं आपल्याला म्हणता येतं. तर हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये सिंधू नदी ही एक प्रमुख नदी प्रणाली आहे. त्यानंतर हिमालयात उगम पावणारी दुसरी प्रमुख नदी प्रणाली जर कोणती असेल तर ती म्हणजे गंगा नदी प्रणाली आहे. गंगा नदी ही हिमालयात उगम पावणारी दुसरी प्रमुख नदी आहे. तर गंगा नदीचा उगम हा उत्तराखंड राज्यामध्ये, उत्तराखंड राज्य आहे, या उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो. पहा या ठिकाणी या गंगा नदीचं या अगोदरचं नाव भगीरथी आहे. म्हणजे या ठिकाणी अलकनंदा आणि भगीरथी या ठिकाणी एकत्र येतात. तिथून पुढच्या प्रवाहाला गंगा असं या नावाने संबोधलं जातं. पण असं म्हटलं जातं की गंगा नदीचा उगम हा या ठिकाणी हिमालयामध्ये उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री या हिम नदीतून या गंगा नदीचा उगम होतो आणि ही गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल करत ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते. पहा या ठिकाणी गंगा नदीचा उगम हा गंगोत्री येथील हिम नदीमध्ये होतो आणि ती उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मधून ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते. गंगेची जसं तुम्हाला सांगितलं मी या ठिकाणी सिंधूची प्रमुख उपनदी सतलज आहे, तशा प्रकारे गंगेची प्रमुख उपनदी यमुना नदी आहे. या ठिकाणी यमुना नदी आहे. ही बऱ्याच अंतरावर गंगेला समांतर वाहते. इथं गंगोत्री गंगा नदी आहे वाहते, इथं यमुना नदी इथं वाहते. बऱ्याच त्या ठिकाणी प्रदेशापर्यंत ती गंगा नदीला समांतर वाहते आणि अलाहाबाद या ठिकाणी गंगा आणि यमुना
या नद्यांचा संगम होतो. या यमुना नदीचा उगम हा यमुनोत्री येथील हिम नदीमध्ये या यमुना नदीचा उगम होतो आणि ती सुद्धा उत्तराखंड त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि त्या ठिकाणी अलाहाबाद मध्ये उत्तर प्रदेश मध्ये ही गंगेला जाऊन मिळते. म्हणून गंगा नदीची प्रमुख उपनदी ही यमुना नदी आहे. याशिवाय गंगेच्या अनेक उपनद्या आहेत, यमुनेच्या सुद्धा आहेत, यमुनेच्या नद्या आहेत. त्या ठिकाणी शोण आहे, बेटवा आहे, केन आहे, अशा अनेक उपनद्या यमुना नदीच्या आहेत. आणि या शोण, बेटवा, केन या नद्या यमुना नदीला जाऊन मिळतात आणि यमुना नदी गंगा नदीला जाऊन मिळत असते. ही यमुना नदी गंगेची प्रमुख उपनदी आहे. त्याशिवाय अनेक गंगेच्या उपनद्या आहेत. त्यामध्ये या ठिकाणी गोमती नावाची नदी जी गंगेची या ठिकाणी उत्तर किनाऱ्यावर मिळणारी उपनदी आहे. त्यानंतर इथे शारदा नदी आहे, ती सुद्धा गंगेची प्रमुख या ठिकाणी म्हणजे गंगेची उत्तर किनाऱ्यावर मिळणारी उपनदी आहे. त्यानंतर घागरा नदी आहे, ती सुद्धा गंगेची उत्तर किनाऱ्यावर मिळणारी उपनदी आहे. आणि या ठिकाणी गंडकी नदी आहे. अशा पद्धतीनं उत्तर किनाऱ्यावर मिळणाऱ्या गंगेच्या उपनद्यांमध्ये गोमती, शारदा, घागरा, गंडकी या उपनद्या आहेत गंगा नदीच्या. याशिवाय ही गंगा नदी त्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते बांगलादेशामध्ये. त्या ठिकाणी गंगेची प्रमुख एक वितरिका निर्माण झालेली आहे. वितरिका त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नदी सागराला जाऊन मिळते त्या ठिकाणी अतिशय संत गतीने वाहते. त्या ठिकाणी गाळाचं संचयन होतं आणि गाळाचं संचयन झाल्यामुळे त्या ठिकाणी नदी दुसऱ्या प्रवाहाने वळते. म्हणजेच ती हुगळी नदी जी कोलकाता पश्चिम बंगालमध्ये आहे, ती पश्चिम बंगालमध्ये गंगेची त्या ठिकाणी प्रमुख वितरिका आहे. ही या ठिकाणी आपण हुगळी नदी असं म्हणतो. तर अशा पद्धतीने या गंगेच्या मुखाशी त्या ठिकाणी गंगा नदीने एक जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश, ज्याला आपण सुंदरवन मागच्या तासिकेत सांगितलं की ज्याला सुंदरवन असं म्हणतात, हा सुंदरवनचा प्रदेश याला त्रिकोणाकृती असा प्रदेश तयार होतो, म्हणून याला त्रिभुज प्रदेश असं म्हणतात. तर हा या ठिकाणी गंगेच्या मुखाशी गंगेनं निर्माण केलेला जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हिमालयात उगम पावणारी प्रमुख तिसरी जी नदी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी आहे. या ठिकाणी आपण पहिली अभ्यासली सिंधू नदी, दुसरी अभ्यासली गंगा नदी आणि तिसरी नदी जी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा नदी ही हिमालयात उगम पावणारी प्रमुख तिसरी नदी आहे. आता ब्रह्मपुत्रा नदीविषयी आपण पाहूया. तर ब्रह्मपुत्रा नदी ही चीनच्या तिबेट भागामध्ये मानसरोवराजवळ उगम पावते. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मानसरोवरामध्ये मानसरोवर के राजवंश म्हणतो. तिथं अनेक राजवंश पक्षी आहेत तिबेटच्या या भागामध्ये चीनच्या. या चीनच्या तिबेटच्या मानसरोवराजवळ मानसरोवर जी आहे या मानसरोवरातून ती ब्रह्मपुत्रा नदी वाहते. चीन मधून ती वाहत येऊन ती अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशातून ती आसाम मधून वाहत जाऊन ती बांगलादेशात गंगेला जाऊन मिळते आणि नंतर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर अशा प्रकारची ब्रह्मपुत्रा नदी आहे. का लक्षात ठेवा, या ब्रह्मपुत्रा नदीला चीन मध्ये तानपो असं म्हणतात. लिहिले पहा, या ठिकाणी चीन मध्ये या नदीला तानपो असं म्हटलं जातं. तानपो असं म्हणतात, या नावाने ओळखली जाते. जेव्हा ती अरुणाचल प्रदेशात येते तेव्हा तिला दिहोंग असं म्हणतात. दिहोंग या ठिकाणी हा दिहँग या शब्दापासून शब्द तयार होतो. दिहोंग म्हणजे ती जेव्हा अरुणाचल प्रदेशात येते ती लटकल्यासारखी दिसते. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी एखाद्या दोरीला लटकतो अशा पद्धतीने ही त्या पूर्व हिमालयामध्ये अरुणाचल प्रदेशामध्ये लटकत असल्यासारखी दिसते. म्हणून तिला दिहँग किंवा दिहोंग असं या ब्रह्मपुत्रा नदीला या ठिकाणी म्हटलं जातं अरुणाचल प्रदेशात. आणि जेव्हा ती आसाम मध्ये प्रवेश करते तेव्हा तिला
ब्रह्मपुत्र असं नाव प्राप्त झालं. आणि आसाम पासून ती ब्रह्मपुत्रा नदी म्हणून भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि ती बांगलादेशात भात जाऊन ती गंगेला जाऊन मिळते आणि गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचा एकत्रित त्रिभुज प्रदेश हा बांगलादेशामध्ये निर्माण झालेला आहे. हे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ही तिसरी प्रमुख नदी आहे ब्रह्मपुत्रा. त्या ब्रह्मपुत्रा नद्यांच्या सुद्धा अनेक उपनद्या आहेत, ज्यामध्ये तिस्ता नदी आहे. तिस्ता नदी आहे ही सिक्कीम मधून वाहते. ते पाहिजे सिक्कीम नावाचं राज्य हे जे टोक आहे ते भारताचं सिक्कीम नावाचं राज्याचं टोक आहे. इकडे नेपाळ आणि इकडे भूतान आहे. हा भारताचा भाग आहे सिक्कीम. त्या सिक्कीम मधून वाहत येऊन ही आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला मिळते आणि ही अरुणाचल प्रदेशातून वाहत येऊन ही सुद्धा त्या ठिकाणी सुवर्णसिरी नावाची दुसरी ब्रह्मपुत्राची नदी उपनदी ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. अशा पद्धतीने तिस्ता एका चित्रपटामध्ये या नदीचा उल्लेख आहे, तिस्ता जैसी चंचल. या ठिकाणी तिस्ता नदी जी आहे पात्र बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा ती दुसऱ्या पात्राने वाहू लागते, म्हणून तिला त्या ठिकाणी चंचल नदी तिस्ता नदी असं म्हणून सुद्धा हिला ओळखलं जातं. ही तिस्ता आणि सुबनसिरी या दोन प्रमुख ब्रह्मपुत्रा नदींच्या या उपनद्या आहेत. अशा पद्धतीनं आपण हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या या तीन प्रमुख नद्या आहेत. या तीन प्रमुख नद्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. एक सिंधू नदी, सिंधूची प्रमुख उपनदी सतलज आहे, जिचा राष्ट्रसमुद्रात उगम होतो आणि ती पाकिस्तानमध्ये सिंधू नदीला येऊन मिळते. सिंधू नदीचा उगम मानसरोवराच्या जवळ चीनमध्ये होतो. ती पाकिस्तानमध्ये वाहत जाऊन ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. हा सिंधू नदी जलप्रणाली आपण अभ्यास. दुसरी जलप्रणाली आहे गंगा नदी जलप्रणाली. ती उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री येथे उगम पावते आणि ती उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल करत बंगालच्या उपसागरावर जाऊन मिळते. यमुना ही तिची प्रमुख उपनदी आहे. शिवाय गोमती, घाघरा, गंडक, शारदा अशा तिच्या अनेक उपनद्या आहेत. तिसरी जलप्रणाली जी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी आहे. ही चीनच्या तिबेटच्या भागात मानसरोवरात उगम पावते. तिला चीनमध्ये तांको असं नाव म्हटलं जातं. अरुणाचल प्रदेशात तिला दिवांग असं म्हणतात आणि आसाममध्ये आल्यानंतर तिला ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखलं जातं. ती बांगलादेशामध्ये गंगेला येऊन मिळते आणि ती बंगालच्या उपसागरावर जाऊन मिळते. अशा प्रकारे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या या त्याचं तीन भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. यानंतर आपण विकल्पीय नद्यांचा अभ्यास करणार. हा जो दिसतोय आपल्याला भाग हा भारताच्या विकल्पाचा भाग आहे. म्हणून या ठिकाणी आपण याबद्दल हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या बघितल्या. त्यानंतर भारतातील जलप्रणालीचा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे विकल्पीय नद्या. विकल्पीय विकल्पीय नद्या हा दुसरा भाग आहे. विकल्पीय नद्या एक महत्वाचं आहे. जसं आपण याच्याबद्दल अभ्यास केला हिमालयातील नद्यांबद्दल, हिमालयाच्या नद्या या 12 आहेत. तशा पद्धतीनं आपण द्विकल्पीय नद्याच्या बाबतीत जर म्हटलं तर द्विकल्पीय नद्या या हंगामी नद्या आहेत. हंगामी साठी आहे की या ठिकाणी या द्वीपकल्पावर
त्या ठिकाणी बर्फाचं आच्छादन नाही, त्यामुळे ही वितळल्यामुळे या नद्यांना पाण्याचा पुरवठा होत नाही. पावसाळ्यामध्ये पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे या नद्यांना पाण्याचा पुरवठा होतो दीर्घकाळ उगम पावणाऱ्या, आणि म्हणून या नद्या हंगामी नद्या आहेत. पावसाळ्यामध्ये या नद्या प्रवाहित होत असतात तर उन्हाळ्यात बऱ्याच नद्यांची पातळी कोरडी पडत असते. म्हणून विकल्पीय नद्या ह्या हंगामी नद्या आहेत, हंगामी स्वरूपाच्या. म्हणजे पावसाळा हंगाम आला की या नद्या प्रामुख्याने प्रवाहित होत असतात. म्हणून विकल्पीय नद्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हंगामी नद्या या ठिकाणी असा उल्लेख सुद्धा या नद्यांचा करता येतो. या विकल्पीय नद्या जसं आपण हिमालयातील उगम पावणाऱ्या नद्यांचा अभ्यास केला तशा प्रकारे आपल्याला या विकल्पीय नद्यांचं सुद्धा आपल्याला वर्गीकरण करता येतं. त्यामध्ये एक आहे की अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या. अरबी समुद्राला, अरबी समुद्र, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या. आणि या विकल्पीय नद्याचा दुसरा भाग आहे बंगालच्या उपसागराला, बंगालच्या उपसागराला, उपसागराला, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या. असं दोन भागामध्ये जाऊन मिळणाऱ्या नद्या असतात. मिळणाऱ्या नद्या असं दोन भागामध्ये याचं वर्गीकरण या विकल्पीय नद्यांचं करता येतं. तर सुरुवातीला आपण अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या या नद्यांविषयी अभ्यास करूया. तर सर्वप्रथम या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये अमरकंटक विंध्य पर्वतामध्ये अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो आणि ही नर्मदा नदी खंबातच्या आखातामध्ये गुजरातमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. लक्षात ठेवा या ठिकाणी नर्मदा नदी आहे. ही नर्मदा नदी ही या ठिकाणी याचं वर्गीकरण असंही करता येतं पश्चिम वाहिन्या नद्या आणि पूर्व वाहिन्या नद्या. पण या ठिकाणी या मुखानुसार या ठिकाणी या नद्या कुठे जाऊन मिळतात त्यानुसार याचं वर्गीकरण केलेले आहे. अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला. तर नर्मदा नदी जी आहे ती नर्मदा नदी ही विंध्य पर्वतामध्ये अमरकंटक या ठिकाणी ही नदी उगम पावते आणि ही नदी या भागातून वाहत येऊन या खंबातच्या आखातामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्याचबरोबर त्या अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये नर्मदा नदी एक नदी आपण अभ्यासली जी जिचा उगम अमरकंटक या ठिकाणी होतो. त्यानंतर दुसरी प्रमुख नदी आहे ती म्हणजे तापी नदी आहे. तापी नदी, तापी नदी ही सातपुडा पर्वतामध्ये मुलताई या ठिकाणी अमरकंटक या ठिकाणी अमरकंटक या ठिकाणी नदी उगम पावते. तर तापी नदी जी आहे ही तापी नदी ही मुलताई या ठिकाणी उगम पावते आणि ती मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात करत या ठिकाणी ही काय करते अरबी समुद्राला जाऊन मिळते. पण नर्मदा नदी जी आहे नर्मदा नदीने या ठिकाणी आपल्या या ठिकाणी ही नर्मदा नदी सुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे, अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. या नर्मदा नदी ही या ठिकाणी मृदू खडकातून वाहते या ठिकाणी आणि त्या ठिकाणी अनेक धुवाधार धबधबे या नर्मदा नदीने आपल्या पात्रात केलेली आहे. ही नर्मदा नदी प्रामुख्याने खचदरीतून वाहते. खोल अशा प्रकारच्या गळईतून जी आहे ही नर्मदा नदी वाहत असते. म्हणून या ठिकाणी हिला आपण या ठिकाणी खचदरीतून वाहणारी नदी असं सुद्धा या नर्मदा नदीचा उल्लेख केला जातो. तापी नदीचा उगम सुद्धा मुलताई या ठिकाणी होतो आणि ती खंबातच्या आखातात गुजरातमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्याच्या पद्धतीने या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये एक आपण नर्मदा अभ्यासली. त्यानंतर दुसरी नदी आहे ती म्हणजे तापी नदी. ही दुसरी नदी आहे जी की या अरबी समुद्राला जाऊन मिळत असते. त्यानंतर या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये आणखी
आणखी काही महत्त्वाच्या नद्या आहेत त्यामध्ये की साबरमती नदी आहे. ही साबरमती नदी जी आहे पण साबरमती नदी या ठिकाणी गुजरात मधून या ठिकाणी वाहत जाऊन खंबातच्या आकाराला जाते. साबरमती नदी साबरमती हा या ठिकाणी अरवली पर्वत आहे. या अरवली पर्वताच्या या ठिकाणी अरवली पर्वताच्या पूर्व किनाऱ्यावर उगम पावणारी आणि या ठिकाणी गुजरात मधून खंबातच्या आकाराला जाऊन मिळणारी साबरमती नदी ही सुद्धा अरबी समुद्राला मिळणाऱ्या नदीमधील प्रमुख नदी आहे. ही साबरमती नदी साबरमती आणि ही अरवली पर्वतामध्ये उगम पावते. त्याचबरोबर राजस्थान मध्ये उगम पावणारी लुनी नदी जी आहे ही या अरवली पर्वत या ठिकाणी अरवली पर्वत आहे. अरवली पर्वत या अरवली पर्वताच्या पश्चिम किनाऱ्यावर उगम पावणारी या ठिकाणी लुनी ही राजस्थान मधून वाहत येणारी या ठिकाणी आणि या ठिकाणी जी प्रमुख नदी आहे ती या ठिकाणी ती सुद्धा या ठिकाणी अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये एक आपल्याला म्हणता येतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये याशिवाय आणखी बऱ्याचशा नद्या आहेत. या ठिकाणी पश्चिम घाट आहे या द्वीपकल्पाला समांतर अशा प्रकारचा पश्चिम घाट आहे. तर या पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत आहे. या सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या अनेक नद्या या भागामध्ये आपल्याला दिसून येतात. ज्या सह्याद्री पर्वतात उगम पावतात आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यामध्ये उल्हास नावाची नदी आहे. त्यानंतर सावित्री नावाची नदी आहे. वशिष्ठ नावाची नदी आहे. त्यानंतर या ठिकाणी पेरियार नावाची नदी आहे. गोव्यामध्ये मांडवी नावाची नदी आहे. या नद्या ज्या आहेत प्रामुख्याने या सह्याद्री पर्वताच्या पश्चिम किनाऱ्यावर उगम पावतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. अशा प्रकारच्या या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या. त्यानंतर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांमध्ये एक ठिकाणी या ठिकाणी महानदी आहे. ही महानदी ही छत्तीसगड राज्यामध्ये रायपूरच्या जवळ या ठिकाणी उगम पावते आणि ही बंगालच्या उपसागरावर जाते. त्यानंतर गोदावरी नदी आहे जी महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी टेकडीवर या ठिकाणी ही गोदावरी नदी उगम पावते. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. तिला दक्षिण गंगा असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही गोदावरी नदी जी आहे गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी टेकडीवर नाशिक जवळ उगम पावते आणि ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये पहिली आहे महानदी जिचा उगम छत्तीसगड मध्ये रायपूर जवळ होतो. त्यानंतर जी दुसरी नदी आहे गोदावरी नदी. या गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ येथे होतो आणि ती महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्यानंतर या ठिकाणी कृष्णा नदी आहे. या ठिकाणी कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीचा उगम 3 नंबरची आहे कृष्णा नदी. या कृष्णा नदीचा उगम जो आहे हा सह्याद्री पर्वतामध्ये या ठिकाणी या पश्चिम घाटाच्या पूर्व बाजूला महाबळेश्वर या ठिकाणी या कृष्णा नदीचा उगम होतो आणि ही कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश असं करत ती बंगालच्या उपसागराला जाऊन या कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे ती म्हणजे भीमा नदी आहे. ही भीमा नदी या ठिकाणी पुण्याजवळ भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते. भीमा नदी आहे आणि ती या ठिकाणी कर्नाटक मध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते आणि परत कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला त्या ठिकाणी या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये महानदी, गोदावरी, भीमा, कृष्णा. आता कृष्णा मुख्य आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ब्रह्मगिरी टेकडीवर ज्या ठिकाणी पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र येतो या ठिकाणी ब्रह्मगिरी नावाची टेकडी आहे. त्या ब्रह्मगिरी टेकडीमध्ये उगम पावणारी आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी कावेरी नदी ही सुद्धा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी प्रमुख नदी आहे. काही 4 क्रमांकाची नदी आहे जिला आपण पहिल्या क्रमांकाची कावेरी नदी असं म्हणतो. या ठिकाणी ब्रह्मगिरी टेकडीवर उगम पावते. ही प्रामुख्याने तमिळनाडू राज्यातून
ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या पाया महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांनी बंगालच्या उपसागराशी आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेले आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्यांचं दोन भागात वर्गीकरण केलं जातं. अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या. अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये नर्मदा, तापी, साबरमती आणि तुनी. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांचा समावेश होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, नदी प्रणाली हा जो पाठ आहे या ठिकाणी समाप्त झाला. धन्यवाद.